तर पब्लिक, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तोसिफ गडकरी आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत एक आगळा वेगळा विषय. जसं जंगलामध्ये सिंह सगळ्या जंगलाचा राजा असतो, तसंच बकरी पालनमध्ये आफ्रिकन बोर ही बकऱ्याची जात सर्व बकऱ्यामध्ये टॉपची जात आहे. जसा सिंहाचा रुबाब असतो जंगलामध्ये, कारण तो राजा असतो, तसा शेळीपालनामध्ये आफ्रिकन बोरची क्रेज तुम्हाला सगळीकडे आवडणार. त्याचं रंग रूप, त्याची त्वचा, त्याचा वजनदारपणा ही त्याची ठळक वैशिष्ट्ये. त्यामुळे कित्येक वर्षे होऊन गेली तरीही बकऱ्याची जात तुम्हाला नेहमीच टॉपमध्ये दिसणार. आफ्रिकन बोर ही तशी मूळची दक्षिण आफ्रिकेची जात. 1900 मध्ये ह्या जातीचं संकरण किंवा शोध लागला आणि तेव्हापासून मांस उत्पादनात किंवा ईद पर्पजसाठी असू दे, शेळ्यामध्ये एक प्रमुख जात आहे ही आफ्रिकन बोर म्हणून. बकऱ्यामध्ये जर वजन पाहायला गेलं तर सगळ्यात हेवी वेट आणि सगळ्यात वजनदार अशी ही बकऱ्याची जात, जिचं साधारण वजन 100 किलोच्या वर असतंय. मग बोकड असू दे किंवा शेळी असू दे. बोकडाचं साधारण वय बघितलं, चांगली ब्लड लाईन असेल आणि चांगल्या वंशावळीतला बोकड असेल तर 125 किलो, 130 ते 150 किलोच्या दरम्यान वजन असणारी आफ्रिकन बोर ही एकमेव जात आहे. शेळ्यांचं वजन पाहिलं तर 90 ते 110 किलोपर्यंत शेळ्यांचं वजन, जिवंत वजन तुम्हाला पाहायला भेटणार. त्यामुळे सगळीकडे आफ्रिकन बोरचा बोलबाला असतो. आता ह्याची पिल्लावळ बघितली तर वर्षाला 2दा पिल्लं देण्याची क्षमता आफ्रिकन बोरमध्ये आहे. साधारण 3 आणि क्वचित प्रसंगी 2 एवढी पिल्लं देण्याची क्षमता आफ्रिकन बोरच्या मादीमध्ये असते किंवा बकरीमध्ये असते. 2 वर्षातून कमीत कमी 3 वेळा तरी हमखास आफ्रिकन बोर ही जात पिल्लं देत असते. वजनदारपणामुळं ह्यांना खूप मागणी आहे. साधारणपणे आत्ता बाजारमध्ये 150 रुपये किलो जिवंत दर किंवा 1000 या दरामध्ये आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांची विक्री किंवा बोकडांची विक्री झालेली आपल्याला पाहायला भेटते. रंग पाहायला गेलं तर पांढरा रंग संपूर्ण शरीरावर असतो आणि मानेवर लाल कलरचा रंग आणि थोडाफार कुठेतरी क्वचित पांढरा या कलरमध्ये तुम्हाला आफ्रिकन बोर पाहायला मिळतात. क्वचित प्रसंगी पूर्ण तपकिरी कलरचे बकरे पण असतात. अशी ही सुंदर जात भारतात तिचं 1900 पासून चांगलं उत्पन्न शेतकरी मित्रांना होत आहे आणि अग्रेसिव्हपणामुळे ही मारक्या ह्यांच्या स्वभावामुळे ही बकऱ्याची जात ईदला तरुणांच्या मध्ये खास आकर्षणाचं बिंदू झालेलं पाहायला भेटते. आणि शक्यतो आफ्रिकन बोरचं बंदिस्त शेळीपालन केलं जातं. चारायला वगैरे नेणे किंवा खुलं शेळीपालन शक्यतो केलं जात नाही. सुंदर जात आहे. थोड्या जागेत आणि योग्य नियोजन असेल चाऱ्याचं किंवा भरडचं तर यामध्ये एक उत्कृष्ट रिझल्ट देणारी आणि भविष्यात हजारो लाखो रुपये कमवून देणारी ही एक शेळीची जात सुंदर अशी
पांढऱ्या कलरमध्ये असल्यामुळे नेहमीच हिला चांगली मागणी आणि चांगलं दर्जेदार उत्पन्न असते. दुधाच्या बाबतीत जरी पाहायला गेलं तर 1.5 ते 2 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता शेळ्यामध्ये असते आणि एक चांगली ब्लड लाईन आहे, जुनी ब्लड लाईन आहे. खास करून मांस उत्पादनासाठी भारतात प्रामुख्याने जोरात चालणारी ही जात. प्रजनमध्ये जर बघितलं, संकरण करायचं, आफ्रिकन बोर जातीच्या बोकडाचं जर गावठी शेळ्यांबरोबर संकरण वगैरे केलं तर एक चांगला रिझल्ट येतो, ज्यामुळे एक चांगल्या क्वालिटीची पिल्ले आणि एक चांगली पिढी आणि चांगली बकरी तयार होताना आता दिसत आहेत, ज्यामुळे गावठी पिल्लांना पण चांगली संकरण झालेली पिल्लं यांना चांगली किंमत आलेली पाहायला मिळते. आता फक्त ब्लड लाईन चांगली ओळखणे एवढंच शेतकरी मित्रांचं काम आहे, कारण प्युअर ब्लड लाईन ओळखणे तेवढंच सोपं काम नाही, मोठं जिकिरीचं काम आहे. त्यामुळे ब्लड लाईन व्यवस्थित ओळखण्यासाठी आफ्रिकन बोरला एक चांगल्या तज्ज्ञ लोकांची गरज आहे, कारण आता सध्या क्रॉसचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, संकरणाचं प्रमाण गावठीभर करण्याचं प्रमाण झालेलं आहे. त्यामुळे 60% संकरण असलेले किंवा 50% संकरण असलेले बकरी बोर म्हणून फसवण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. बोरची क्वालिटी चांगले गोट फार्म आहे, ज्यांच्याकडून तुम्ही बोर वगैरे खरेदी करू शकता. शक्यतो बाजारामध्ये क्वचित प्रसंगी विक्री होते ईद वगैरेच्या वेळीस, त्यामुळे बाजारात ही तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला याची जर ओरिजिनल ब्लड लाईन वगैरे खरेदी करायची असेल तर जवळपासचा जर ओळखीचा एखादा गोट फार्म असेल ज्यांनी केलेला असेल, कारण आफ्रिकन बोरच्या ओरिजिनल ब्लड लाईन चांगल्या बोकडाची किंमत चित्रात तुम्ही बघू शकता. 3 लाख 3.5 लाखपर्यंत पोचलेली पाहायला भेटते, कारण जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि जबरदस्त अशी वजनदार क्षमता. यामुळे ही जात प्रसिद्धीच्या झोकात असते. कलर असू दे, रुबाबदारपणा असू दे, चालण्यात त्याची हाईट तुम्ही पाहू शकता. सर्व बाबतीत हा बकरी पालनातील एक प्रकारचा सिंह किंवा बकरी शेळी पालनातील राजा जात म्हणू शकतो आपण ज्याला, आफ्रिकन बोरला, ज्याचा नाद नाही, ज्याच्या जवळपास पण इतर जातीच्या शेळ्या वजनाच्या बाबतीत तर पोचू शकत नाहीत. एवढी जबरदस्त आणि एवढी फिट अँड फाईन जात आहे. तुम्हाला लांब न बघितलं तरी अंगावर त्यांच्या हाडं दिसणार नाहीत, अशी गुबगुबीत आणि दणदणीत आणि वजनाच्या बाबतीत तेवढीच परफेक्ट जात आहे बकऱ्यांची. त्यामुळे आफ्रिकन बोरचं शेळीपालन करा. खास करून मांस उत्पादनासाठी असेल, कटिंग मार्केटसाठी तुम्ही जर काम करत असाल किंवा ईदच्या वेळी तुम्ही जर बोकडं वगैरे विकणार असाल तर एक बेस्ट पर्याय आहे आफ्रिकन बोर. मजबूत अशी जात आहे, थोडी अग्रेसिव्ह असतात बोकडं, पण मॅनेज वगैरे केली आणि बंदिस्त शेळीपालन चांगलं केलं तर एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट आणि एक चांगल्या प्रकारचा फायदा आपल्या शेतकरी वर्गाला नक्कीच यामुळे मिळणार आहे. आणि ह्यात नक्कीच तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि आत्ता पण ह्याला चांगले दिवस आहेत आणि भविष्यात पण नक्कीच ह्याला चांगले दिवस भेटणार आहे. अशी सुंदर सुजलाम सुफलाम म्हणू शकतो अशी एक जात आहे आफ्रिकन बोर, ज्याचा नेहमीच चांगली मागणी आणि चांगली किंमत येत असते आणि रिझल्ट पण तिचा चांगला आहे. बेस्ट पर्याय आहे. बंदिस्त शेळीपालन करण्याचं डोक्यात असेल तर आफ्रिकन बोर बेस्ट पर्याय. आफ्रिकन बोर, कोटा, गुजरी आणि सोजत हे माझ्या मते तर एक बेस्ट पर्याय आहेत. यामधील तुम्ही एकात किंवा ह्या चारीमध्ये गुंतवणूक करा, नक्कीच तुम्हाला यश भेटणार. फक्त थोडा अभ्यास करा, त्याच्या आजाराविषयी, त्यांच्या खुराकाविषयी, त्यांच्या राहणीमानाविषयी आणि त्यांच्या साफसफाईविषयी काळजी घ्या.
नक्कीच तुम्ही एक यशस्वी शेळीपालक होणार. थोड्यानं सुरुवात करा, भविष्यात तुम्ही नक्कीच पुढे जाणार. थँक्यू. आभार आहे.